students. Today we are going to start a new chapter from part 2. Chapter number 2, Life Processes in Living Organisms, part 1. And for this chapter, it's a part 1. Now before starting chapter, we should understand what is life processes. Life processes म्हणजे काय हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. मग बघूया लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय. The life processes that help the living beings sustain themselves and are called life processes. आता लाईफ प्रोसेसेस काय आहे, जे लिव्हिंग बीइंग्सला सस्टेन करायला मदत करतात, जगण्यासाठी मदत करतात, असे प्रोसेसेसला आपण लाईफ प्रोसेसेस असे म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड असणार आहे बघा. पहिली गोष्ट न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, ट्रान्सपोर्टेशन, रिप्रोडक्शन, सेन्सिटिव्हिटी अँड ग्रोथ. आता तुम्हाला आठवतं का, हे आपण 7वी मध्ये काय केलं होतं. वी हॅव लर्न दीज पॉइंट्स ॲज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण हे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून अभ्यास केला होता. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स होते, बरोबर की नाही, आठवलं. Living organisms and life processes. Various organ systems are continuously performing their function in human body. Along with the various systems like digestive, respiration, circulation, excretory and control system, different external and internal organs are performing their functions independently, but through a complete coordination. आता काय होतं की जेवढे पण ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये आहे ते कोणत्या ना कोणत्या तरी सिस्टम मध्ये इन्व्हॉल्व असतात. जसं डायजेस्टिव्ह आहे, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रिटरी आहे, कंट्रोल सिस्टम्स आहे. ते त्या ऑर्गन्स इंटरनली पण आणि एक्सटर्नली पण काहीतरी फंक्शन परफॉर्म करत असतात, बरोबर की नाही. पण त्यांच्यामध्ये काय असतं, कम्प्लीट कोऑर्डिनेशन असतं. एकमेकांशी कोऑर्डिनेट करूनच ते कोणतंही कार्य करतात. आता इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया डायजेस्टिव्ह सिस्टमचं. ठीक आहे. आता डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये काय होतं, माउथ मध्ये येणार इसोफेगस आहे, स्टमक आहे, पॅनक्रियाज आहे, लिव्हर आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, हे सगळे एकत्र येऊन काय करत असतात, एक फंक्शन परफॉर्म करतात. कोणता फंक्शन असतो त्यांचा, फूड डायजेशन करण्याचा, हो की नाही. मग हे जे कोऑर्डिनेशन आहे ते सगळं काय करत असतात, ऑर्गन सिस्टम परफॉर्म करत असतात. This overall system is in action in more or less same way in all the organisms. Those are in need of continuous source of energy for this purpose. Carbohydrates, fats and proteins or lipids are the main source of energy and it is harvested by mitochondria present in each cell. आता काय होतं की एक्झाम्पल आपण डायजेस्टिव्ह सिस्टमचं मागाशी घेतलं होतं, मग आपण डायजेस्टिव्ह सिस्टम घेऊया. की डायजेस्टिव्ह सिस्टम हे ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्याच्यामध्ये रेप्टाइल्स, मॅमल्स, त्याच्यानंतर बर्ड्स आले, ह्युमन बीइंग्स आले, ह्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. पण काहींमध्ये जास्त फंक्शनल आहे, काहींमध्ये कमी फंक्शनल आहे, पण फंक्शनल आहे. प्लस दे नीड एनर्जी. त्यांचे कंटिन्युअस सोर्स, कोणताही प्रोसेस करायचा आहे, ऍक्शन करायचं आहे, ऍक्टिव्हिटी करायची आहे, यू नीड एनर्जी फॉर दिस पर्पज. कोणत्याही काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी रिक्वायर्ड असते, बरोबर की नाही. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स हे काय आहे, मेन एनर्जी सोर्सेस आहे. कोणाचे, जे प्रोसेसेस आपण करणार आहोत त्यांच्यासाठी एनर्जी. आता ही एनर्जी कुठे प्रोड्यूस केली जाते, कुठे हार्वेस्ट केली जाते, तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये हार्वेस्ट केली जाते. इट इज नॉट लाईक दॅट only foodstuff is sufficient for energy production, but oxygen is also necessary. All these, that is foodstuffs and oxygen, are transported up to the cell via circulatory system. Beside it, it is coordinated by the control system of the body. That is, each life process contribute in its own way in the process of energy production. Functioning of all these life processes also require एनर्जी. आता काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जेवढे पण प्रोसेसेस आहे त्याच्यासाठी आपल्याला
काय गरजेचं आहे? एनर्जी प्रोडक्शन साठी आपल्याला फूड खावं लागतं, आपल्याला फूड इनटेक करावंच लागतं. पण फक्त फूड इनटेक करून चालणार नाही, आपल्याला आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन सप्लाय पण तेवढीच गरजेची आहे. मग हे जे फूड स्टफ आहे, न्यूट्रिएंट्स आहे, ऑक्सिजन आहे, ते आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट केले जाते? थ्रू सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम मुळे आपल्या बॉडीमध्ये काय केलं जातं? हे सगळं फूड स्टफ, ऑक्सिजन हे सप्लाय केलं जातं. आणि हे करताना त्यांच्यामध्ये एक व्यवस्थित कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे, हो की नाही? आता जेवढे पण फंक्शन्स आहे ते करण्यासाठी, मग डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, रेस्पिरेटरी सिस्टम असेल, नर्वस सिस्टमचं काम करायचं असेल, तर सगळ्यांना एनर्जी प्रोडक्शन होणं गरजेचं आहे, कारण त्यांना एनर्जी रिक्वायर आहे. आता जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांच्या फंक्शन वर बेस करून त्यांना 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले आहे. फर्स्ट पार्ट कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. आता कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स काय करतात? दे गिव्ह एनर्जी. प्रोटीन्स बॉडी बिल्डिंग साठी म्हणजे काय? ते दे आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अवर बॉडी. प्रोटीन्स नसतील तर आपल्याला जे आपली ग्रोथ आहे ती प्रॉपर होणार नाही. प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिंग. आता विटॅमिन्स अँड मिनरल्स काय असतात? खूप प्रोटेक्टिव्ह असतात आणि ते आपल्या बॉडीमध्ये काय करत असतात? जे पण विटॅमिन्स गरजेचे आहे, मिनरल्स नेसेसरी आहे, ते आपण खावे लागतात. बेस्ड ऑन केमिकल नेचर, nutrients are divided into 2 parts. First one is inorganic nutrients. आता inorganic nutrients काय आहे ते बघूया आपण. Plants obtain inorganic nutrients from the soil and atmosphere through roots and leaves. These inorganic nutrients are then converted by the plants in organic compounds through the process of photosynthesis. आता इथे काय होतं की प्लांट्सचे जे रूट्स आहे, लीव्स आहे, ते इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करतात. ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्याला कन्वर्ट करतात. आता कन्वर्ट करताना ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये त्याला कन्वर्ट करणार आहे. मग हा जो प्रोसेस आहे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्सचं ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स मध्ये कन्वर्ट करणे, ह्याला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस प्रोसेस. आता फोटोसिंथेसिस प्रोसेस आपण लहानपणापासून शिकत आलोय. व्हॉट इज इट? In presence of sunlight, plants absorb carbon dioxide and water and convert it into carbohydrates and oxygen. Nantar, these compounds are used for the growth and development of various parts of the plant. आता जेवढे पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये काय येणार आहे? कार्बोहायड्रेट्स येणार आहे, फॅट्स येणार आहे, प्रोटीन्स येणार आहे. त्यांना जे यूज आहे त्याचा यूज करून प्लांट्स त्यांची ग्रोथ करून आणतात, डेव्हलपमेंट करून आणतात. नेक्स्ट इज ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. आता ऑर्गॅनिक carbon containing chemical compounds of animal and plant origin such as carbohydrates, proteins and fats etc. are called organic nutrients. आता जेवढे पण ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचा मेन कंपोनेंट, मेन एलिमेंट कोणता आहे? कार्बन आहे. आणि कार्बनचे जेवढे पण केमिकल कंपाऊंड्स आहे ते प्लांट ओरिजिन असू शकतात, ॲनिमल ओरिजिन असू शकतात. मग त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे? कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहे आणि फॅट्स आहे. आता कार्बोहायड्रेट्स मध्ये आपल्याला कुठून कुठून मिळतात? मग मिल्क आहे, फ्रूट आहे, जॅगरी आहे, शुगर केन आहे, व्हेजिटेबल्स आहे, स्वीट पोटॅटो आहे, पोटॅटोज आहे, सिरियल्स आहे. सिरियल्स मध्ये व्हीट, मेज, रागी, ज्वार हे सगळे येतात. राईस येतो. त्याच्यानंतर प्रोटीन्स मध्ये काय येतं? मिल्क आहे, चीज आहे, बटर आहे, घी आहे. हे सगळं प्रोटीन्स आणि फॅट्स मध्ये इन्क्लुडेड असतात. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि एनर्जी प्रोडक्शन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेल्युलर रेस्पिरेशन काय आहे ते बघूया. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily needs. This energy is obtained in the form of ATP. आता कार्बोहायड्रेट जे आपण डे टू डे लाईफ मध्ये खातो, जेवढे पण कार्बोहायड्रेटचे प्रोडक्ट्स आपण खातो ते एनर्जी प्रोडक्शन साठी काय आहे?
खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा युटिलायझेशन आपल्या बॉडीमध्ये होत असतं. आता ही जी एनर्जी आहे ती कोणत्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस केली जाते, तर ATPच्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस केली जाते. आता ATP काय आहे, कोणते कोणते प्रोसेस आहे ते आपण पुढे बघूया. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cells. This is called as cellular respiration. आता cellular respiration मध्ये काय होतं, ग्लुकोज जो एक कार्बोहायड्रेटचाच टाईप आहे त्याला आपण स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज करतो, त्याला सेल्युलर रेस्पिरेशन असे म्हणतात. जेव्हा कार्बोहायड्रेट ऑक्सिडाइज केले जातात स्टेप बाय स्टेप फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी, याला आपण काय म्हणतो, सेल्युलर रेस्पिरेशन. आता इथे एक्झाम्पल मध्ये आपण एक डायग्राम दिलेला आहे बघा. लाईट एनर्जी आहे, लाईट एनर्जी कुठे जाते, क्लोरोप्लास्ट मध्ये जाते. क्लोरोप्लास्ट कुठे असतात, प्लांट्स मध्ये असतात. विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस ऑक्सिजन आहे आणि कार्बोहायड्रेट्स काय केले जातात, प्रोड्यूस केले जातात आणि ते जेव्हा मायटोकॉन्ड्रिया मध्ये येतात, आता मायटोकॉन्ड्रिया मध्येच ATP मॉलिक्युल्स एनर्जी जी आहे ती प्रोड्यूस केली जाते. आपल्याला माहिती आहे मायटोकॉन्ड्रियाला आपण काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ द सेल. का बरं म्हणतो, कारण तो एनर्जी प्रोड्यूस करतो म्हणून. आता त्याच्याकडून सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर प्रोड्यूस केली जाते आणि ती परत प्लांट्स कडून ऍब्सॉर्ब केली जाते. हा सुद्धा एक सायक्लिक प्रोसेस आहे. सेल्युलर रेस्पिरेशन, आता सेल्युलर रेस्पिरेशन जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होतात ते दोन टाइप्सचे होतात. पहिला आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरा आहे एनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असणारे आणि एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नाही. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दोन पद्धतीने होतात. आपल्याला माहिती की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पिरेशन होत असतं आणि ते रेस्पिरेशनचे दोन टाइप्स आहे. एक आहे एरोबिक आणि दुसरा आहे एनएरोबिक. एरोबिक मध्ये ऑक्सिजन गरजेचं आहे आणि एनएरोबिक मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नाही. आता ह्या स्लाइड मध्ये आपण फक्त एक बेसिक इंट्रोडक्शन बघितलं लाईफ प्रोसेसेसचं. आता पुढच्या सेशन मध्ये आपण डिटेल मध्ये सेल्युलर रेस्पिरेशनचे जेवढे पण स्टेप्स इन्व्हॉल्व आहे ते सगळे डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत.